तर आज जो टॉपिक आपण घेणार आहोत त्याचं नाव काय आहे? बिल्स ऑफ मटेरियल. बिल्स ऑफ मटेरियल कुठे? टॅली प्राईम मध्ये. क्लिअर? तर आता टॅली प्राईम मध्ये बिल्स ऑफ मटेरियलचा काय यूज आहे हे समजून घेऊ. फॉर एक्झाम्पल, तुमची बेकरी आहे. काय? बेकरी. ह्या बेकरीमध्ये सपोज मी काय केक ची विक्री करतो, खरेदी आणि विक्री करतो आणि बनवतो देखील. बनवूनच विकणार ना आपण. अशा वेळी माझ्याकडे जो कच्चा माल आहे तर त्या कच्च्या मालाची नोंद मला माझ्या बिझनेसमध्ये ठेवावी लागते. सोबतच त्या कच्च्या मालापासून जो मी पक्का माल बनवतो, फिनिश गुड्स म्हणतो आपण त्याला, तर त्या पक्का मालाची पण मला नोंद ठेवायची आहे. जेव्हा आपण एखाद्या कस्टमरला पूर्ण केक जेव्हा विकतो, एक केक जेव्हा विकतो, तर तो केक कशापासून बनलेला असतो? कच्च्या मालापासून. बरोबर आहे? तर कच्च्या मालापासून जो आपण केक विकणार आहोत, तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की त्यामध्ये किती इन्ग्रेडियंट्स, ज्याला आपण काय म्हणतो सामग्री. सपोज 500 ग्रॅमचा केक आहे, तर ह्या 500 ग्रॅमच्या केकसाठी जेवढे काही त्यामध्ये इन्ग्रेडियंट्स आहे, जेवढे काही सामग्री त्यामध्ये लागणार आहे, तर त्याची कच्च्या मालाची काय किंमत आहे, तर त्याच्या एकूण किमतीवरनं आपण काय कॅल्क्युलेट करणार? त्या केकची किंमत. बरोबर आहे? आता समजा इथे केक बेस असेल किंवा त्यामध्ये इन्सेन्स असेल, त्यानंतर फ्लेवर्ड कोको असेल, चॉकलेट. सो केक बेस सपोज 30 रुपयाला असेल आणि इन्सेन्स सपोज 50 रुपयाला, किंवा फ्लेवर्ड चॉको सपोज 100 रुपयाला आहे. असे बाकी काही इन्ग्रेडियंट्स मिळून टोटली ह्या सगळ्यांची बेरीज येईल 100, 50, 30. सो ही कच्च्या मालाचीच किंमत किती झाली? 180 रुपये केकची किंमत झाली, फक्त कच्च्या मालाची. आणि ह्या कच्च्या मालापासून मी काय बनवला? पक्का माल बनवला. अर्धा किलोचा माझा केक बनवला मी. पण आता मला असं लक्षात येते की मेकिंग कॉस्ट जी आहे ती कच्च्या मालाची किती? 180 रुपये आहे. आपण असं कन्सिडर करू, तो अर्धा किलोचा केक बनवण्यासाठी मला 220 रुपये खर्च आलाय. आता 220 रुपये जर खर्च आलाय, तर अशा वेळी आपण हा केक 220 रुपयाला विकणार का? अजिबात नाही. नाही. का? तर ही जी मेकिंग कॉस्ट आहे, बरोबर आहे, मेकिंग कॉस्ट जी आहे ती आपण सेल प्राइस ठेवू शकत नाही. का? तर आपल्याला बिझनेस करत असताना काय एक्सपेक्ट असतो? प्रॉफिट. आणि हा प्रॉफिट आपण कसा अर्न करणार? तर मेकिंग कॉस्ट प्लस मार्जिन. मार्जिन मीन्स काय? प्रॉफिट मार्जिन ऑन इट. आता मार्जिन काय? तर मेकिंग कॉस्ट 220 रुपये आहे, तर प्रॉफिट मार्जिन मी पकडला 15%. आता तुम्ही म्हणाल हे 15% म्हणजे काय? तर केक बनवण्यासाठी किती रुपये लागले मला? 220 रुपये लागले. पण तो केक विकत असताना मला, इथे मी प्रॉफिट नाही म्हणणार, इथे मी म्हणाल सेल प्राइस. ओके. तर तो केक विकत असताना मी 220 रुपयाला तर विकणार नाही, तर मी किती रुपयाला विकेल? तर मी प्रत्येक केक मागे 15% माझा नफा पकडेल. तर आता 220 वरती 15% नफा कसा पकडायचा? तर 220 डिवायडेड बाय 100 इंटू 15. किती रुपये झाले? 33 रुपये. म्हणजे जर तो केक 220 रुपयाला पडत असेल, 220 आणि 15% नफा हा किती झाला तुमचा? 33 रुपये. तर तुम्हाला तो सेल किती रुपयाला करायचा आहे? 220 प्लस 33 किती रुपये होता? 220 प्लस, सॉरी 220 ना, 220 प्लस 255. 33 किती रुपये झाले? 253 रुपये. 53. हा. तर आपण एक काम करू, राऊंड फिगर याला 255 रुपीज ला सेल करू शकतो. लक्षात आलं? एखादा हो. प्रॉडक्ट जेव्हा आपण विकतो, तर विकत असताना त्या प्रॉडक्टमध्ये त्याची मेकिंग कॉस्ट म्हणजे काय? त्याच्या कच्च्या मालाची एकूण किंमत, त्याची बनवण्याची किंमत टोटल करतो आपण, आणि त्या
एकूण किमतीवरती आपण काय ठेवतो, काहीतरी टक्के नफा ठेवतो. बरोबर आहे, या पद्धतीने. फॉर एक्झाम्पल मेसचा टिफिन त्याची मेकिंग कॉस्ट आहे 30 रुपये. बरोबर आहे. तर मेसचे जे काही ओनर असतील ते 30 रुपयाला विकतील का? अजिबात नाही. मग ते काय करतील, की कमीत कमी 15% आपण नफा पकडू यावरती. 30 रुपयावरती 15% किती होता? 30 रुपयावरती 15% जर मी कॅल्क्युलेट करतोय, तर हे जवळपास 4 रुपये 5 पैसे काहीतरी होतं. तर मी काय करेल, हा टिफिन कमीत कमी मी 35 रुपीजच्या पुढे देऊ करेल माझ्या कस्टमर्सना. तर मग हा 5 रुपयेच काय झाला आपला नफा. 30 रुपये तर त्याची बनवण्याचीच किंमत झाली. लक्षात येते? हो. तर टॅलीमध्ये आपल्याला कच्चा माल तर घ्यायचा आहे. कच्च्या मालाला काय म्हणतो आपण? कोण सांगेल मला? कच्च्या मालाला कच्च्या मालाला सांगू का सर मी? रॉ मटेरियल मटेरियल. रॉ मटेरियल, बरोबर. रॉ मटेरियल म्हणतात त्याला. आणि जेव्हा कच्च्या मालापासून आपण पक्का माल बनवतो तर याला म्हणतात काय म्हणतात त्याला? फिनिश्ड गुड्स. सर्वांना लक्षात आलंय? हो. करायचं आता एक्झाम्पल सुरू आपल्याला. तर आपण हो, जाऊ करूया. टॅलीमध्ये. न्यू कंपनी बनवतो मी. Alt+F3. सर्वांना क्लिअर झाला कच्चा माल काय असतो, पक्का माल काय? आता बघा, हो. केक बेस, इन्सेन्स, त्यानंतर त्यामध्ये लागणारे इन्ग्रेडियंट हे कच्च्या मालात येतील. पण जेव्हा ह्या कच्च्या मालापासून आपण पक्का माल बनवू, अशा वेळी तो जो काही तयार झालेला केक आहे तो कशात येईल? फिनिश गुड्स मध्ये येईल. बरोबर. तर आपल्याला टॅलीमध्ये कच्च्या मालाची आणि पक्क्या मालाची काय करायची आहे? नोंद करायची आहे. यालाच म्हणतात काय? बिल्स ऑफ मटेरियल. सिंपल. ओके. सो कंपनी क्रिएट करू. Alt+F3 प्रेस करणार. इथे कसं जाणार? क्रिएट कंपनी. कंपनीचं नाव देतो मी सोहम फार्मा. M/S म्हणजे काय? मेसर्स. हा, आठवतंय? मेसर्स. बरोबर. आणि MS म्हणजे मिस. आणि MR माहिती आहे सर्वांना, हे मिस्टर. इनिशियल्स. हो. हे मिस्टर. ओके. सो नो इश्यू. आपण पुढे जाऊ. आता आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा इथे आपण कंपनी बनवतोय सोहम फार्मा लिमिटेड नावाची मी एक कंपनी बनवतो. लक्षात राहील कंपनीचं नाव सर्वांना? सोहम फार्मा ही कंपनी बनवायची महाराष्ट्रातली. डिटेल्स टाकून काय करणार? Ctrl+A. हर्षदा मला सांग, सोहम फार्माचं फायनान्शियल इयर काय आहे? 1st April 2021. ओके. आणि फायनान्शियल इयर कधी संपेल? 31st March 2020. 2. हा 22. ओके. आता जेव्हा कंपनी क्रिएट झाली, तर क्रिएट झाल्यानंतर सर्व ऑप्शन्स इथे नो असतात. बरोबर आहे? कुठले? तर हे बघा, शो मोर फीचर नावाचं ऑप्शन काय? नो आहे. बरोबर. तर याला आपल्याला काय करायचं आहे? येस करायचं. आता येस Yes. केल्यानंतर इथे थोडंसं शोधायचा प्रयत्न करा, तर बिल्स ऑफ मटेरियल कुठे भेटते का तुम्हाला? बिल्स ऑफ मटेरियल. इथे आपण मोर डिटेल्स मध्ये जाऊ. नाही, इथे नाही. शो मोर, एंटर, नाही. बघा, टॅली प्राइम मध्ये फीचर शोधायला वेळ जातो, पण एकदा फीचर्स तुम्हाला माहित झाले की आरामात तुम्ही कुठलेही एंट्रीज करू शकाल. ओके. ओल्ड टॅली मध्ये याचं फीचर
F12 मध्ये होतं. तर मी याला काय करतो, शो मोर फीचर जे आहे याला करतो बंद. करू आपण कंट्रोल ए, जाऊयात आधी गेटवे ऑफ टॅलीमध्ये. आता गेटवे ऑफ टॅलीमध्ये F12 प्रेस करायचं आहे. F12 प्रेस केल्यानंतर कुठलं ऑप्शन ओपन होतंय बघू आपण. काहीच ओपन नाही होते. म्हणजे काय, तर आपल्याला आधी कच्चा माल बनवायला लागेल. तर तो बनवून घेऊ आणि मग पुढे जाऊ. तर कच्चा माल इथे दिला आहे. अश्वगंधा, गोदंती भस्म, शतावरी आणि शुभ्रा नावाची टॅबलेट आहे. ओके, तर याला करत असताना आपल्याला क्रिएट मध्ये जाणार. क्रिएट मध्ये गेल्यानंतर सर्वात आधी आपल्याला 2 ग्रुप्स बनवायला लागतील. कुठले, तर एक बनवायचा आपल्याला कच्च्या मालासाठी आणि दुसरा बनवायचा पक्क्या मालासाठी. इथे मी लिहून देतो, स्टेप्स लिहून देऊ का. स्टॉक युनिट हो. बनवतो मी आधी. काय, कच्चा माल कशात मोजायचा हे महत्वाचं आहे आणि नंतर पक्का माल कशात मोजणार हे मोजायचं आहे. जर हेच माहिती नसेल तर अवघड आहे. तर GOT मध्ये जाणार. GOT मध्ये कशात जायचं, इथे क्रिएट मध्ये गेल्यानंतर इथे काय दिसेल, स्टॉक युनिट. जो कच्चा माल आहे तर तो आपल्याला MG म्हणजे काय, मिलीग्राम मध्ये मोजायचा आहे. सिंपल. त्यानंतर परत आपल्याला अजून एक युनिट लागेल. हे युनिट मी या प्रकारे बनवतोय. कुठला, QTY. याला काय म्हणतात, क्वांटिटी. बरोबर. क्वांटिटी म्हणजे जे आपण 1, 2, 3, 5, 100, 1000 ह्या रेंजमध्ये मोजणार याला क्वांटिटी म्हणणार. पण मिलीग्राम म्हणजे काय, 5 मिलीग्राम, 10 mg, 25 mg, 100 mg. MG मध्ये आणि क्वांटिटी मध्ये फरक आहे. क्वांटिटीला मराठीत म्हणतात नग. ओके, बरोबर. आता पुढे जाणार आपण. सेकंड बनवायचं आपल्याला काय, स्टॉक ग्रुप. स्टॉक ग्रुप आपल्याला 2 बनवायचे आहेत. सांगता येतील कुठले. रॉ मटेरियलचं एक. रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल आणि त्यानंतर दुसरा फिनिश्ड फिनिश गुड. गुड्स. फिनिश्ड म्हणजे काय, जेव्हा एखादं प्रॉडक्ट तयार होतं अशा वेळी आपण त्याला कुठल्या ग्रुपमध्ये टाकणार, तयार झालेल्या मालाच्या कॅटेगरीमध्ये. सिंपल. त्यानंतर आपल्याला लागेल कॅटेगरी. बरोबर, काय लागेल, कॅटेगरी. तर इथे लिहितो मी स्टॉक कॅटेगरी. तर स्टॉक कॅटेगरी कशी बनवणार, परत क्रिएट मध्ये जायचं. इथे काय बनवणार, स्टॉक कॅटेगरी. स्टॉक कॅटेगरी कुठली बनवायची, इथे टॅबलेट नावाची. ओके. आता ह्या एक्झाम्पल मध्ये फिनिश गुड्स असं नाव न देता तिथे तो बनलेला माल कुठल्या ग्रुपमध्ये टाकायचा आहे, तर त्यांनी फिनिश गुड्स मध्ये न टाकता त्याला टाकलेलं आहे. इथे मी लिहून देतो तुम्हाला समजण्यासाठी, मी फिनिश गुड्स लिहिले आहे, नो इश्यू. पण एक्झाम्पल वाईज होम क्युअर फार्मा असं नाव टाकायचं आहे. होम क्युअर फार्मास्युटिकल्स, की जी तयार झालेली जी टॅबलेट आहे तर तिचा ग्रुप काही होम क्युअर फार्मास्युटिकल्स. फिनिश गुड्स मध्ये आपल्याला त्याला टाकायचं नाही. तर मी इथे फिनिश गुड्स काढून घेतो. लक्षात आलं, फिनिश गुड्स काय, तयार झालेला गुड्स असतो. ठीक आहे. तर आत्तापर्यंत जेवढं बनवलं आहे तेवढं आपण टॅलीमध्ये बनवू. पहिली स्टेप काय होती, क्रिएट. इथे जायचं आहे युनिट. युनिट खाली इथे लागेल मला. पहिलं युनिट कुठलं होतं, मिलीग्रॅम. मिलीग्राम. नंतर क्वांटिटी. कंट्रोल ए करतोय मी, लक्षात येते सर्वांना. तुम्ही हो, म्हणाल हो. बघायच्या आतच ते युनिट बनून झाले, आम्हाला लक्षात नाही आलं, असं नको व्हायला. तर मी दाखवून देतो. युनिट मध्ये हे 2 क्रिएट केलेत मी. जेव्हा मी टाईप केलं लगेच मी कंट्रोल ए करतो. ओके. त्यानंतर मला काय बनवायचंय, स्टॉक ग्रुप. तर स्टॉक ग्रुप 2 बनवतोय मी. एक म्हणजे काय, रॉ मटेरियल आणि दुसरं होम क्युअर फार्मास्युटिकल्स. कंट्रोल आहे, फिनिश.
त्यानंतर आपल्याला पुढे काय बनवायचं आहे कोण सांगेल? कॅटेगरी दिसली Stock स्टॉक category. कॅटेगरी. काय नावाने बनवायची ही स्टॉक कॅटेगरी? टॅबलेट. बरोबर. Okay. आता मला जो माझ्या बिझनेसमध्ये कच्चा माल आहे तर तो बनवायला लागेल, म्हणून मी कुठे जातो? स्टॉक आयटम. आता कच्चा माल पहिला आहे अश्वगंधा. ही एक टॅबलेट आहे. टॅबलेट नाही, आयुर्वेदिक मेडिसिन आहे. तर ह्या मेडिसिन पासून आपण अजून एक टॅबलेट बनवणार. ओके. तर ही अश्वगंधा ही जी मेडिसिन आहे तर ही कशामध्ये येते? कच्च्या मालामध्ये, म्हणून याची नोंद करायची रॉ मटेरियलमध्ये. अश्वगंधा कसं मोजायचं आहे? तर मिलीग्राम मध्ये मोजणार. जीएसटी आपल्याला काय करायचं आहे? बंद, म्हणून मी F12 मध्ये जातो. F12 नाही, F11. F11 मध्ये इथे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्सला काय करणार? नो. आणि काय करणार? कंट्रोल ए. कारण की मला इथे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स वापरायचा नाही. पण इथे मला काय वापरायचं आहे? इथे मला वापरायचं आहे बिल्स ऑफ मटेरियल, म्हणून मी काय F12 प्रेस केलं आणि इथे शो मोर कन्फिगरेशन मध्ये काय करणार? येस. बघा तर इथे बिल्स ऑफ मटेरियल कुठे दिसतंय का? सेट कॉम्पोनंट लिस्ट नाव दिसलं बिल्स ऑफ मटेरियल. हो दिसतंय सर. याला करणार येस. ओके. तर इथे लिहून घेता पटकन. हे बघा, ही पहिली, ही दुसरी, ही तिसरी स्टेप. त्यानंतर चौथी स्टेप ही करा तुम्ही काय? कन्फिगर बिल्स ऑफ मटेरियल. चालेल. कसं करणार? तर GOT मध्ये क्रिएट मध्ये जायचं. इथे कसं जाणार? स्टॉक आयटम क्रिएशन. स्टॉक आयटम मध्ये, स्टॉक आयटम मध्ये गेल्यानंतर F12 प्रेस करायचं. F12 म्हणजे काय? कन्फिगर. इथे काय करायचं? शो मोर नावाचा एक ऑप्शन दिसेल. शो मोर. शो मोर मध्ये कसं जाणार? शो मोर मध्ये आपल्याला बिल्स ऑफ मटेरियलला काय करायचंय? येस. कोणाला इथपर्यंत काही डाऊट? नाही. ओके. नाही. तर आपण टॅलीला सांगतोय की बाबा रे, आमच्याकडे कच्चा माल जो आहे तर त्याला पक्क्या मालामध्ये आम्हाला करता आला पाहिजे. तर त्याची नोंद कशी करणार? तर त्यासाठी आपण हा ऑप्शन सुरू करतोय. एकदा पुन्हा दाखवून देतो मी. क्रिएट मध्ये इथे कसं जायचंय? स्टॉक आयटम मध्ये जाणार. इथे F12 प्रेस करायचं. इथे शो मोर कन्फिगरेशन नावाचा ऑप्शनला येस करणार आणि इथे हा. बिल्स ऑफ मटेरियल दिसतंय, याला करणार येस. हो. कंट्रोल ए. ओके. पण मी इथे कुठला स्टॉक आयटम बनवलाय का याआधी? तर मी ऑल्टर मध्ये जातो, स्टॉक आयटम चेक करतो. नाही. तर आता मी क्रिएट करतोय. तर पहिला स्टॉक आयटम आहे अश्वगंधा. मला सांगा, अश्वगंधा नावाची टॅबलेट बनवायची का अश्वगंधा हा कच्चा माल आहे? कच्चा माल आहे. कच्चा माल आहे म्हणून कशा टाकायचा? रॉ मटेरियल. रॉ मटेरियल. तो कशात मोजला जातोय? MG मध्ये. तर मिलीग्रॅम टाकलं. मिलीग्राम. आता कच्च्या मालापासून पक्का माल बनवायचा आहे, पण अश्वगंधा पक्का माल नाहीये. तर बिल्स ऑफ मटेरियल काय ठेवायचं? नो. आणि याला काय करणार? कंट्रोल ए. अश्वगंधा नंतर दुसरा कच्चा माल आहे गोदंती भस्म. हे सर्व आयुर्वेदिक मेडिसिन्स आहे, त्यामुळे यांची नावं तुम्हाला प्रॉपर टाकायची रॉ मटेरियल्स मध्ये. MG याला पण काय करणार? कंट्रोल ए. अशी काही कच्च्या मालाची जी काही लिस्ट आहे तर ती MG मध्ये टाकून बिल्स ऑफ मटेरियलला नो करून पुढे जायचं. शुभ्रा. कशात? रॉ मटेरियल. कशात? मिलीग्राम. बिल्स ऑफ मटेरियल सेट करायचं आहे का? नाही. पण ह्या कच्च्या मालापासून मला पक्का माल बनवायचा आहे आणि त्या पक्क्या मालाचं नाव आहे ग्लुकोविन टॅबलेट. ह्या टॅबलेटची स्ट्रेंथ किती आहे? तर 10 मिलीग्रामची स्ट्रेंथ यायची. अंडर होम क्युअर फार्मा मधील का? तर फिनिश गुड्स आहे हा. 10 mg ची एक टॅबलेट म्हणजे नगातील, म्हणून क्वांटिटी लिहायचं. बिल्स ऑफ मटेरियलला काय करणार? येस. आपण त्याला सांगतो की हा आमचा पक्का माल आहे, पण ह्या पक्क्या मालाला बनवण्यासाठी कच्चा माल किती प्रमाणात लागतोय तर त्याची नोंद आपण इथे करायची. बिल्स ऑफ मटेरियलला येस केल्यानंतर इथे पण काय लिहायचं? ग्लुकोविन टॅबलेट 10 mg. एंटर बटन प्रेस करणार. युनिट ऑफ मॅन्युफॅक्चर किती? तर एक 10 mg ची टॅबलेट बनवण्यासाठी अश्वगंधा किती लागतं? 1 mg. गोदंती भस्म किती लागतं? 2 mg. शतावरी किती लागणार? 5 mg.
आणि शुभ्रा किती लागणार 2 mg. सर्वांना लक्षात आलं? कुकिंग करताना एखादा मेनू बनवायचं आपण ठरवलं तर तो मेनू बनवत असताना आपल्याला जेवढे काही इन्ग्रेडियंट्स आहे तर त्यांची जी मेजरमेंट आहे तर ते वेगवेगळे असू शकतं. बरोबर आहे. तर ही 10 mg चे टॅबलेट बनवण्यासाठी हे अश्वगंधा, गोदंती भस्म, शुभ्रा आणि शतावरी याचे जे काही मेजरमेंट आहे तर ह्या मेजरमेंटच्या नुसारच आपण याला काय करणार सेव्ह करणार. इथे काय करायचं ऍक्सेप्ट. इथपर्यंत काही डाऊट? सर हे पुन्हा सांगा ना, ही लिस्ट बनवली ते. स्टॉक आयटम मध्ये गेलो मी, त्यानंतर लुकोविन टॅबलेट नाव टाकलं वरती. लुकोविन टॅबलेट हा माझा फिनिश गुड्स आहे म्हणून मी याला रॉ मटेरियल मध्ये न टाकता कुठे गेलो होम क्युअर फार्मा मध्ये. ओके. त्यानंतर ही जी टॅबलेट आहे ही कशी मोजायची आहे 1 2 3 ह्या स्वरूपात मोजायची. आपण एखाद्या मेडिकल स्टोअर मध्ये गेलो आणि त्याला सांगितलं की अर्धा किलो मेडिसिन दे असं तर नाही सांगत आपण. मग त्याला काय सांगतो की 2 मेडिसिन द्या, 5 द्या, 10 द्या. पण त्याच्या काही मेडिसिन्स असतात त्या मेडिसिन बनवत असताना त्यामधले जे काही इन्ग्रेडियंट्स आहे तर ते ml मध्ये किंवा mg मध्ये असतात. एवढंच लक्षात ठेवायचं. mg म्हणजे मिलीग्राम. बरोबर. एक टॅबलेट असेल तर त्या टॅबलेटला पण काहीतरी वेट आहे. तर ते 1-2 ग्राम वेट इथे कन्सिडर नाही करायचं. आपल्याला त्या टॅबलेटची स्ट्रेंथ किती आहे? स्ट्रेंथ म्हणजे किती पॉवर आहे त्या टॅबलेटमध्ये तर ते बघायचं. तर 10 mg पॉवर आहे. तर आपण याला काय करतो युनिटमध्ये येस केल्यानंतर परत बिल्स ऑफ मटेरियलला येस करतोय. टॅलीला आपण सांगतोय की आमच्याकडचा जो कच्चा माल आहे तर ह्या कच्च्या मालातून जेव्हा आम्ही एखादी टॅबलेट बनवतो तर ह्या टॅबलेटचं नाव लुकोविन टॅबलेट 10 mg स्ट्रेंथची आहे. तर ही 10 mg ची टॅबलेट बनवत असताना आपल्याला अश्वगंधा 1 mg, गोदंती भस्म 2, शतावरी 5 आणि शुभ्रा 2 mg ह्या मेजरमेंट नुसारच बनवायचे. हे मेजरमेंट एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे. ओके. फॉर एक्झाम्पल सपोज आपल्याला चहा बनवायचा आहे तर मग जेवढं तुम्हाला शुगर लागेल तर तेवढंच चहा पावडर लागेल का? मे बी नाही. तुमची जी काही मेथड असेल तर त्यानुसार तुम्ही ते मेजरमेंट पुढे मागे करू शकता. ओके. ज्यांना शुगर असेल तर त्यांच्यासाठी चहा कसा असेल? हा. तर मग मेजरमेंट चेंज होतील तिथे. ठीक आहे. लक्षात आलंय? हो. ओके. सो याला काय करणार कंट्रोल आहे. परत याला करणार कंट्रोल आहे. हर्षदा काहीतरी डाऊट आहे वाटतं तुम्हाला? विचारा. नाही सर, काही डाऊट नाही. नक्की? हो. ओके. याला काय करणार कंट्रोल आहे. बरीच सुट्टी झाली आहे. सो मी 2-3 वेळा विचारतोय तर याचं मिनिंग असं नका घेऊ की तुम्हाला लक्षात येत नाहीये. तर तुम्हाला लक्षात येत असेल हो नाही पटकन सांगून द्या म्हणजे आपण पटकन पुढे जाऊ. इथपर्यंत लक्षात आलंय आय थिंक सर्वांना. दीपिका? सर ते फीचर सांगितले होते ना हा. ऑन ऑन करायला, ते कोणते होते ते एकदा सांगा ना. मी आता काय करणार आहे फीचर मी एकदा सांगणार आहे. पण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तुमच्या कॉम्प्युटरवर तर फीचर शोधायला थोडासा प्रयत्न करा. हो. का बरं? एकदा तुम्हाला फीचर शोधायला त्रास होईल, दोनदा होईल. पण जेव्हा 2-3 वेळा तुम्ही सारखं फीचर शोधाल ना तर तुमचे ते फीचर्स पाठ होऊन जातील पूर्ण. लक्षात येतंय? फीचर काही नाही मी पुन्हा एकदा सांगून देतो. नो इश्यू. खूप मोठी गोष्ट नाहीये. काही नाही स्टॉक आयटम मध्ये जायचं. बरोबर आहे. स्टॉक आयटम मध्ये गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला F12 प्रेस करायचं आहे आणि इथे हे बटन बघा जर इथे शो मोर कॉन्फिगरेशनच जर नो असला तर खूप गडबड होईल. याला काय करायचं शो मोर कॉन्फिगरेशनला येस करणार. येस केल्यानंतर इथे तुम्हाला बिल्स ऑफ मटेरियल नाव दिसेल याला येस करायचं आणि काय करणार कंट्रोल ए आणि कंट्रोल ए. ओके. आणि जेव्हा आपण एखादा स्टॉक आयटम बनवायला जाऊ तर स्टॉक आयटम बनवत असताना टॅलीला अजिबात माहिती नाही की तो कच्चा माल आहे की पक्का. आपण ज्या मालाच्या पुढे बिल्स ऑफ मटेरियलला येस करतो ना तर तोच पक्का माल असतो एवढं लक्षात ठेवायचं. आणि त्या पक्क्या मालाची जी सामग्री आहे जी इन्ग्रेडियंट्स आहे ते टाकायला विसरायचं नाही. एवढंच बिल्स ऑफ मटेरियल. बाकी काहीच विशेष नाही याच्यात. अगदी 5 मिनिटाचा टॉपिक आहे. पण लक्षात आलाय? इथपर्यंत काही डाऊट कोणाला? नाही.
ओके, डाऊट जरी असेल तर तुम्ही जेव्हा आपल्या क्लासचं लेक्चर होईल ना 1-1.5 तासात चेक करून घ्या. युट्यूबच्या चॅनलची लिंक तुम्हाला भेटून जाईल आणि चॅनलवरती सगळे व्हिडिओज अपलोड होतील. इथून पुढे मी याआधी रेकॉर्ड नाही केले. इथून पुढचे सर्व रेकॉर्ड्स जे व्हिडिओज असतील ते पोस्ट होतील. सो एखादं लेक्चर मिस जरी झालं युट्यूबवरती तुम्ही बघू शकता. थँक्यू. डन. सो आता याला काय करायचं, काय करणार निशा, इथून पुढे काय स्टेप आहे सांगा पटापट. हो सर. आठवतंय? सांगा पुढे काय करायचं. सर आता कुठलं तरी वाउचर टाईप ओपन करायचं होतं आणि कुठलं तरी वाउचर टाईप असं नका म्हणू. कुठलं वाउचर आहे आठवून सांगा. एंट्री मध्ये दिलेलं होतं ना तसं. नीट आठवा, नीट. परचेस किंवा सेल्सचं काहीतरी वाउचर होतं सर. नाही नाही नाही, नीट आठवा. रुपाली मॅडम तुम्हाला शिकवलेलं आहे. आठवा थोडस. नसेल आठवलं तर मी आहे सांगायला. हर्षदा, नाही तुम्ही नव्हतात वाटतं. ठीक आहे. सो आता इथे काय जायचं, क्रिएट मध्ये जायचं. क्रिएट मध्ये गेल्यानंतर वाउचर टाईप मध्ये जायचं. बरोबर आहे. आता बाकी न्यू कमर्स म्हणतील की वाउचर टाईप मध्ये का जायचं. तर बघा आपण काय करतो नेहमी, मला हे कॉपी करून मी तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये टाकून देऊ का आधी. एक मिनिट. हो सर. हे ना, एक मिनिट. हा, हे नंतर कॉपी करून घ्या तुम्ही. हा चालेल. हा, हे नंतर लिहून घ्या तुम्ही. मी मीटिंग एंड नाही करणार. हा, तर जेव्हा आपण खरेदी करतो, पटकन सांगा कुठलं वाउचर वापरतो आपण खरेदी करताना. परचेस. F9 परचेस. बरोबर. सेल करताना कुठलं वाउचर वापरतो. F8. त्यानंतर खरेदी केलेला माल परत करताना कुठलं वाउचर टाईप वापरतो. डेबिट नोट सर. डेबिट नोट ना. डेबिट नोट. हो. आणि विक्री केलेला माल परत आला तर क्रेडिट नोट. हा, आता मला हे दोघांचे शॉर्टकट सांगा टॅली प्राइमचे. टॅली प्राइम ऑल्ट F5 आणि ऑल्ट प्लस F6. बरोबर का. प्रॅक्टिस लागेल. फक्त आले मीटिंग अटेंड केली आणि झालं असं नको व्हायला. प्रॅक्टिस लागेल. ओके. सो आता हा मला सांगायचं हे होतं की वाउचर टाईप बनवायचं आहे. तर नवीन स्टुडंट्स म्हणतील की वाउचर टाईप बनवायचा काय फायदा. तर जसं आपण खरेदी F9 मध्ये करतो, विक्री F8 मध्ये करतो. डेबिट नोट म्हणजे काय, परचेस रिटर्न. परचेस रिटर्न केव्हा करतो आपण, जेव्हा आपण खरेदी केलेला माल काही कारणास्तव डिफेक्टिव्ह निघाला आणि त्याला परत करायचं असेल तर अशा वेळी आपण डेबिट नोट मध्ये एंट्री करतो. बरोबर आहे. कंट्रोल F9 वापरायचो आपण, आठवतंय का जुन्या टॅलीमध्ये. पण आता टॅली प्राइम मध्ये आपल्याला कुठलं शॉर्टकट वापरायचं आहे, हे ऑल्ट प्लस F5 आणि ऑल्ट प्लस F6. आता वाउचर टाईप मध्ये आपल्याला असा वाउचर बनवायचा आहे की तिथे आपल्याला रॉ गुड्स आणि फिनिश गुड्सची आपल्याला काय करता येईल, नोंद करता येईल. बरोबर आहे. लक्षात येत आहे. जसं आपण प्रत्येक विषयासाठी वेगवेगळी वही करतो, पण जेव्हा आपल्याला वाटतं की नाही आपल्या सिलेबसच्या बाहेर ज्या काही आपल्याला इम्पॉर्टंट नोट्स लिहायचे असतील तर त्यावेळी आपण काय करतो, आणखी एक नोटबुक करतो आणि त्यामध्ये लिहितो. तसंच आपल्याला ही वाउचर तर कामात येणारच आहे. जसं क्रेडिट नोटला आपण इंटरेस्ट पेबलला वापरतो आणि डेबिट नोटला इंटरेस्ट रिसिवेबलला. आठवतंय ना इंटरेस्ट कॅल्क्युलेशन. तसंच रॉ गुड्स आणि फिनिश गुड्सची नोंद करण्यासाठी आपल्याला एक सेपरेट वाउचर टाईप लागतं आणि हे वाउचर टाईप काय नावाने, मॅन्युफॅक्चरिंग जर्नल. आठवलंय का, ह्या नावाने बनवतो आपण हो टॅलीमध्ये. सर आठवला. हा, आणि मॅन्युफॅक्चरिंग जर्नलला आपण कशा सोबत जोडतो, स्टॉक जर्नल सोबत जोडतो. नवीन स्टुडंट्सना वाटेल स्टॉक की हे जर्नल. स्टॉक जर्नल खूप अवघड आहे, हे खूप अवघड आहे. काहीच नाही, हे सगळ्या गोष्टी मी निवांत आरामात पुढच्या लेक्चरमध्ये सांगेल. आता फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, कच्च्या मालाची
आणि पक्क्या मालाची नोंद ठेवण्यासाठी टॅलीमध्ये आपल्याला एक वाउचर टाईप बनवायला लागतो आणि हे वाउचर मॅन्युफॅक्चरिंग जर्नल या नावाने बनवायचं आणि त्याला कशात लिहायचं, स्टॉक जर्नल या ग्रुपमध्ये लिहायचं. ठीक आहे, तर हे पण मी तुम्हाला चॅट बॉक्समध्ये पोस्ट करून देतो. डन. करायचं आता प्रॅक्टिकल. आतापर्यंत काय केलं आपण, ऑल्टरमध्ये जाऊ, बघू युनिट बनवलंय का, सगळ्यांनी टिक करून घ्या. मिलीग्राम आणि क्वांटिटी बनवली आपण. हो. ओके, नाही. त्यानंतर ग्रुप बनवले का, हो. ग्रुप बनवले होम केअर आणि रॉ मटेरियल. त्यानंतर स्टॉक हो. आयटम बनवले का आपण. हो, आता तुम्ही म्हणाल हो. कच्चा माल आणि पक्का माल दोन्ही एकाच ठिकाणी दिसत आहेत, तर बरोबर आहे, कच्चा आणि पक्का माल आपल्याला दोन्ही एकाच ठिकाणी दिसतील. ओके, तर जो पक्का माल आहे तो काय नावाने, लोकोविन टॅबलेट नावाने आहे आणि लोकोविन टॅबलेटला बिल्स ऑफ मटेरियल नो दिसत आहे, पण आपण त्याला डिटेल्स सेव्ह केलेल्या आहेत. ही मेजरमेंट वरती लक्ष देऊ नका, मेजरमेंटचा फोटो मी तुम्हाला पाठवून देईल किंवा ह्या मेजरमेंटचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. पटकन क्लिक करून घ्या, तर बघू आपण याला नंतर बघू. पटकन स्क्रीनशॉट क्लिक करून घ्या. झाल्यानंतर व्हाय प्रेस करा चॅट बॉक्समध्ये, आपण बघूयात. झालंय. आता आपल्याला टॅलीला सांगायचं की बाबा रे आम्हाला कच्च्या आणि पक्क्या मालाची नोंद ठेवायची. अशा वेळी आपण जाणार क्रिएट मध्ये, काय बनवायचं आहे, वाउचर टाईप, आणि इथे मॅन्युफॅक्चरिंग जर्नल. इथे आपल्याला काय करायचं आहे, स्टॉक जर्नल सोबत जोडायचं त्याला. बरोबर, स्टॉक जर्नल सोबत जोडत असताना तुम्हाला यूज मॅन्युफॅक्चरिंग ॲज जर्नल, हे बघा काय नावाने बनवलं आपण, मॅन्युफॅक्चरिंग जर्नल. त्याला कशात टाकायचं आहे, टाईप ऑफ वाउचर कुठला, स्टॉक जर्नल सोबत जोडायचं आहे. स्टॉक जर्नल सोबत जोडत असताना यूज मॅन्युफॅक्चरिंग जर्नलला काय करणार, येस. ओके, इथे नो दिसतोय, तर याला काय करणार, आधी येस करून घेऊ आणि याचाही स्क्रीनशॉट क्लिक करा आणि व्हाय टाईप करा चॅट बॉक्समध्ये. ओके गुड, करू याला कंट्रोल ए आणि सेव्ह. आता आपल्याला पुढे जायचं आहे, इथे अकाउंटिंग वाउचर मध्ये. तुम्ही म्हणाल ठीक आहे, खरेदी विक्री तर करायची नाहीये, पण कच्च्या मालापासून पक्का माल बनवायचा आहे, बरोबर. तर आता आपल्याला जायला लागेल Alt+F7, शॉर्टकट लिहून घ्या. हाऊ टू मेक मॅन्युफॅक्चरिंग जर्नल एंट्री. कशी करायची याची एंट्री, टॅलीला कसं सांगणार की बाबा रे कच्च्या मालापासून पक्का माल बनवून दे. अशा वेळी GOT मध्ये जायचं. GOT मध्ये काय, Alt+F7 हे प्रेस करणार. हे प्रेस केल्यानंतर कुठला, जसं F9 प्रेस केल्यानंतर परचेस ओपन होतं, तसं Alt+F7 ओपन केल्याने स्टॉक जर्नल ओपन होईल. आणि स्टॉक जर्नल मध्ये आपल्याला काय सिलेक्ट करायचं आहे, सिलेक्ट मॅन्युफॅक्चरिंग जर्नल. मॅन्युफॅक्चरिंग जर्नल का बनवलं आपण, तर कच्च्या मालापासून पक्का माल बनवण्यासाठी आपण सेपरेट वाउचर टाईप बनवला आणि तोच वाउचर टाईप आपल्याला वापरायचा आहे आता. हे मी कॉपी करतो, चॅट बॉक्स मध्ये पेस्ट, तुम्ही नंतर लिहून घ्या. ओके, तर आता मी जाईल गेटवे ऑफ टॅली मध्ये, इथे वाउचर्स मध्ये जाणार, Alt+F7
Alt+F7 प्रेस केल्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग जर्नल सिलेक्ट करायचा. इथे तुम्हाला किती ऑप्शन्स दिसतात ते समजून घेऊ. नेम ऑफ प्रॉडक्ट, पक्क्या मालाचं नाव इथे येईल. पक्का माल काय होता कोण सांगेल? लुकोविन care. टॅबलेट नाही, Glucophage लुकोविन tablet. टॅबलेट. लुकोविन टॅबलेटची क्वांटिटी समजा मी 25 लुकोविन टॅबलेट बनवायचे आहे, हे टाकेल. पण सर्वात आधी माझ्याकडनं एक मिस्टेक झाली आहे. कोण सांगेल मला माझ्याकडनं काय मिस्टेक झाली आहे? खूप सोपी मिस्टेक केली मी. Manufacturing. स्टॉक आयटम्स क्रिएट नाही केले का सर? एवढी पण मोठी मिस्टेक नाही केली आहे, छोटी मिस्टेक केली आहे, पण खूप इम्पॉर्टंट आहे ती मिस्टेक शोधणं. इथे डेट दिसलीच नाही कोणाला. लक्षात येत आहे? डेट आणि डेट चुकली म्हणजे काय? आपण इयर व्यवस्थित टाकलं नाहीये बहुतेक. बरोबर आहे. लक्षात आलं का काय मिस्टेक झाली माझ्याकडून? हो. नेहमी लक्षात ठेवायचं जेव्हा आपण वाउचर ओपन करतो तर सर्वात आधी आपल्याला तारखा त्यावरती लक्ष द्यायचं, डेट्स. तर मी वाउचर ओपन केल्यानंतर Alt+F2 करेल. 1/4, 21, 31/3/22. आता F2 प्रेस करेल, आजची डेट टाकून देईल. आजची डेट समजा मी टाकतो 1/5/2021. नेम ऑफ प्रॉडक्ट मध्ये काय टाकणार? कच्च्या मालाची नोंद करेल की पक्क्या मालाची नोंद करणार आता मी? पक्क्या मालाची Glucophage tablet. हा, तर पक्का माल कुठला आहे? लुकोविन टॅबलेट. किती बनवायचे आहेत? तर मी 25 पकडतो अंदाजे. 25 टॅबलेट बनवायचे. एंटर बटन प्रेस. आता 25 टाकताच मला इथे काय दिसतंय बघा, तर हे जे कॅल्क्युलेशन आहे हे डायरेक्ट आलं. का बरं? तर आपण एक लुकोविन टॅबलेटचा आपण हिशोब दिलेला आहे की एक लुकोविन टॅबलेटला अश्वगंधा किती वापरायचा, गोदंती भस्म किती, शतावरी ॲज वेल एज शुभ्रा किती वापरायचं, हे आपण काय केलं? त्याची नोंद केली होती. आठवते ना? ओके. तर 25 टॅबलेट टाकताच हे सर्व कॅल्क्युलेशन रेडी भेटलं मला. कॅल्क्युलेशन तर रेडी भेटलं, पण ह्या अश्वगंधाच्या 1 मिलीग्रामची किती किंमत आहे? तर हा रेट माझ्याकडे नाहीये. रेटचा कॉलम माझ्याकडे नाही, तर मला प्रत्येकाचे दर टाकायला लागतील. तेव्हा जाऊन या दोघांचा गुणाकार होईल आणि ती अमाऊंट इथे डिस्प्ले होईल. बरोबर आहे? तर त्याला कसं करणार? तर बघू. अश्वगंधा टॅबलेटचा रेट आहे 40 रुपये पर mg आहे. त्यानंतर गोदंती भस्म 20 रुपये mg. सॉरी, अश्वगंधा 40, त्यानंतर गोदंती भस्म 20, त्यानंतर शतावरी 10 आणि शुभ्रा किती आहे? 30. आलं? त्यानंतर नेम ऑफ आयटम मध्ये इथे तुम्हाला काही टाईप करायचं नाही, पण इथे एक तुम्हाला दिसेल हा ऑप्शन टॅलीमध्ये का दिलाय? टाइप ऑफ ॲडिशनल कॉस्ट. टाइप ऑफ ॲडिशनल कॉस्ट मध्ये आपल्याला काय करायचं आहे? इथे हे जे लेबर चार्जेसचं लेजर ना सर? व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर इथे आपल्याला लेबर चार्जेस म्हणून मेन्शन करायचे आहे. लेबर चार्जेस म्हणजे काय? जेव्हा आपण ही लुकोविन टॅबलेट बनवत होतो तर ह्या तर फक्त कच्च्या मालाच्या किमती झाल्या आहे, बरोबर आहे. पण ह्या कच्च्या मालाला पक्क्या मालामध्ये बनवत असताना आपल्याला आपल्या एम्प्लॉईजना काहीतरी सॅलरी द्यायची आहे. तर अशा वेळी आपण एम्प्लॉई सॅलरी ऍड नाही करत आहे, तर आपण इथे लेबर चार्जेस ऍड करतोय. तर अशा वेळी आपल्याला लेबर चार्जेससाठी इथे एंड ऑफ लिस्ट इथे जो ऑप्शन दिसतो ना, तर याला काय करणार? Alt+C बटन वापरायचं आणि इथे एक लेजर बनवायचा. काय? लेबर चार्जेस म्हणजे काय? मजुरी. आणि ही मजुरी आपल्याला कशात लिहायची आहे? इनडायरेक्ट इन्कम मध्ये लिहिणार की एक्सपेन्सेस मध्ये लिहिणार? एक्सपेन्सेस मध्ये लिहिणार. ही लिहायची आपल्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये. बरोबर आहे. टाइप ऑफ लेजरला ऍप्लिकेबल नाही, नॉट ऍप्लिकेबल. ऍक्टिव्हेट इंटरेस्ट कॅल्क्युलेशन नाही, इथे काही व्याज वगैरे लावायचं नाहीये. कंट्रोल A.
आता हे जे काही लेबर चार्जेस आहे, तर इथे लेबर चार्जेस किती 2% आणि एंटर बटन दाबायचं. बरोबर. 2% म्हणजे काय? जेवढी बिलाची रक्कम आहे तर त्याची 2% हे काय झाले लेबर चार्जेस. आता नीट विचार करून बघा तुम्ही, ही जी विंडो आहे तर ही नीट बघा तुम्ही. इथे तुम्हाला लक्षात येईल की ऍडिशनल कॉस्ट किती लागली 95 रुपये. बरोबर. इफेक्टिव्ह कॉस्ट किती आहे 4845. म्हणजे काय? कच्च्या मालापासून पक्का माल बनवत असताना कच्च्या मालाचा दर किती झाला 4750 रुपये अधिक 95 रुपये जर ऍड केले तर ह्या दोघांचे टोटल कुठे दिसते? इथे दिसते. बरोबर. आता टोटल तर आली तुम्हाला, पण टोटल नंतर तुम्हाला असं लक्षात येईल की 25 टॅबलेट बनवत असताना एकूण खर्च किती झाला 4845. एक टॅबलेट कितीला पडली आपल्याला? 4845 भागिले 25 करायचं कॅल्क्युलेशन. हो. बिलाची रक्कम काय झाली 4845. बिल म्हणणार नाही मी इथे. इथे मी फक्त कच्च्या मालाला पक्का माल बनवत असताना किती खर्च झाला 4845 भागिले 25. दिसतंय का? हा बरोबर. इथे 193 रुपये आणि 80 पैसे लागले एका गोळीला बनवण्यासाठी अँड ॲव्हरेज. हो दिसतंय सर. हेच होतं बिल्स ऑफ मटेरियल. यामध्ये कोणाला काही डाऊट? नाही. याला काय करायचं? कंट्रोल ए ऍक्सेप्ट. आता जेव्हा तुम्ही म्हणाल ठीक आहे कच्च्या मालापासून पक्का माल तर बनवला, मग ठीक आहे सेल करू शकतो आपण. F8 मध्ये जर गेलो कॅश मध्ये विक्री करतोय समजा, मी याला केलं कंट्रोल ए, परत कंट्रोल ए केलं, पार्टी आहे कॅश अकाउंट आणि विक्री करताना आपण कुठलं अकाउंट बनवतो? सेल्स अकाउंट. सेल्स अकाउंट कशात येईल? सेल्स अकाउंट मध्येच. कशात येईल? इनडायरेक्ट सॉरी सेल्स कशात येतं? सेल्स मध्येच ना. ओके याला करणार कंट्रोल ए. हो सेल्स मध्ये. नेम ऑफ आयटम काय? काय विकणार आहे आपण? लुकोविन टॅबलेट दिसते का? 25 क्वांटिटी शिल्लक आहे आपल्याकडे. एंटर बटन दाबणार. हो. बरोबर. एक कितीला पडली? एक टॅबलेट कितीला पडली आपल्याला? 4800 किती रुपये होते ते? नीट आठवा. 198. कशात बघणार? डेबुक. डेबुक मध्ये इथे बघा 193 रुपये 80 पैशाला आपल्याला बनवून पडली ती टॅबलेट, म्हणजे 194 रुपये. आता मी काय करतो 194 रुपये तिची जर बनवायची किंमत आहे, तर तुम्हाला वाटतं का मी ती टॅबलेट 194 रुपयाला विकेल? नाही. मग किती रुपयाला विकायची तुम्ही सांगा? प्रॉफिट घेऊन विकणार. सांगा किती टक्के प्रॉफिट सर ठेवायचा? मिनिमम 5 रुपये तर एक्स्ट्रा पाहिजे. नाही पर्सेंट मध्ये सांगा. आपण 15% पर्सेंट मध्ये करू. 15%. 194 भागिले 100 गुणिले 15 29 रुपये होता प्लस 193 रुपये पकडू, म्हणजे ती कितीला विकायची? 93. 222 रुपयाला. 22. सर्वांना 22. समजलं हे 222 कसे आले? हो. हो एक समजलं. ग्लुकोविन टॅबलेट 194 बनवली आपण. नक्की मनाने किंमत घेतली का हो. मी 194? नाही. नाही. ती कशी आली आपण काढली, ती कॅल्क्युलेट केली. हा तर एक टॅबलेट बनवायला 194 ला पडली, त्यावरती आपण 15% ने मी 10% पकडतोय, तर 10% 19 रुपये 40 पैसे होता. 100 गुणिले 10 हे बघा 19 रुपये 40 पैसे आणि ओरिजिनल कॉस्ट 194, म्हणजे ती 213 रुपयाला आपण विकणार. 219 ला विका, 213 ला विका, 210 ला विका. तुम्ही ठरवा तुम्हाला किती प्रॉफिट घ्यायचं. तर इथे मी F8 मध्ये जेव्हा जाईल इथे कॅश अकाउंट, कंट्रोल ए, सेल्स अकाउंट, नेम ऑफ आयटम लुकोविन टॅबलेट, यातल्या 5 टॅबलेट विकतोय. किती रुपयाला? 213 रुपयाला.
ठीक आहे. याला काय करणार, कंट्रोल ए, ऍक्सेप्ट. आता जर मी माझी बॅलन्स शीट जर व्यवस्थित चेक केली तर तुम्हाला इथे असं लक्षात येईल की बघा बॅलन्स शीट मध्ये काय दिसतंय, काहीच नाही. खरेदी विक्री झाली तर उरलेला माल किती रुपयाचा आहे तो इथे दिसेल आणि हातातली रोख रक्कम दिसेल. उरलेला माल आहे 3876 रुपयाचा. कॅश किती रक्कम आहे आपल्याकडे हातात, 1065. प्रॉफिट अँड लॉस काय सांगतोय की बाबा रे कच्चा माल बनवण्यासाठी आपले जेवढे पैसे गेले ते इथे सॉरी कुठे, एक मिनिट, कच्च्या मालासाठीचे पैसे, पेन कुठे गेला, हा. तर बघा ओपनिंग स्टॉक इथे दिसतोय का काही, इथे काहीच दिसत नाही. बट आपला ग्रॉस प्रॉफिट किती दिसतोय, 4941 चा दिसतोय. ठीक आहे. त्यातले होम केअर फार्माचा किती रुपयाचा माल उरलाय अजून, 3876 चा. ह्या 4941 पैकी किती रुपयाचा माल विकून बसलोय आपण आता, 1065 रुपयाचा. तर इथे नेट प्रॉफिट बघा, आपण प्रॉफिट मध्येच आहे. का, कारण की कच्चा माल घेत असताना आपण पैसे दिलेत का, नाही. परचेस करायला लागेल ना कच्चा माल. लक्षात येते सर्वांना. एंट्रीज करता येतील का, हे सांगा आधी. एंट्रीज करता येतील हो का, येतील सर. बॅलन्स शीटचा मिनिंग मी नंतर एक्सप्लेन करून देईल, पीएनएल चा पण करून देईल. आता फक्त एवढं सांगा, एंट्रीज करता येतील का स्टेप्स वाईज. हो 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 येतील सर. ठीक आहे. बघू आता कोण कोण मला हे पाठवतं, स्क्रीनशॉट पाठवतं. सो मी हे वाउचर टाईप पासून मॅन्युफॅक्चरिंग जर्नल पर्यंतचे चॅट बॉक्स मध्ये पोस्ट करून देतो. तुम्ही लिहून घ्या, बाकी आपण उद्या कंटिन्यू करू, चलेगा. ओके. आणि मी एक 10 मिनिटं द्या मला, मी 10 मिनिटात फोटो पाठवतो तुम्हाला, चालेल. चालेल. ठीक, थँक्यू. हो. मी मीटिंग चालूच ठेवतो, तुम्ही ते लिहून घ्या.